सर जय शिवराय. गुटखा बंदी संदर्भात रक्षपतीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुशीलदादा मोजरांनी एक मोहीम उघडली होती. त्याच अनुषंगानं आज आपण बोरगावच्या हद्दीमध्ये संशयितरित्या गाडी जी चालवत होती पिकअप ती गुटखा संदर्भात आहे त्याचा पाठलाग करून आम्ही पकडल्यानंतर तिथला ड्रायव्हर तो पळून गेला व त्याचं जर मागं चेक केलं असताना बघितलं असताना तिथं गुटख्याचा वास आला आणि गुटख्याचे हे सगळे पोते दिसत होते. त्याचबरोबर आम्ही तात्काळ इथले API साहेब बोरगाव साहेब आहे बोरगावचे जे आहेत वाळविके साहेब तर त्यांना कॉल करून त्याची माहिती दिली. त्यांनी गाडी पाठवली. तसेच सहाय्यक आयुक्त जे आहेत अन्न विभागाचे शिंदे साहेब त्यांनाही आम्ही कळवलं. त्यांचे हे सगळे पथक आलेले आहेत. त्यांचे मोजमाप केलेले आहे. याच्यामध्ये गुटखा बंदीत असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यात त्याची वाहतूक पुण्यामध्ये जाते. या संदर्भातलं माननीय SP साहेबांनी निवेदन दिलं होतं की 7 दिवसामध्ये तुम्ही हे सगळं बंद करावं. अन्यथा रक्षक प्रदर्शन आंदोलन करेल. त्याचा श्री गणेशा म्हणा किंवा रक्षक प्रदर्शन आता रस्त्यावरती उतरून आक्रमक झालेलं आहे. अवैध गुटखा जर सातारा जिल्ह्यामध्ये चालत असेल तर रक्षक प्रदर्शन त्याच्याविरुद्ध आक्रमक होईल व अधिक तीव्र स्वरूपात त्याचं आंदोलन करण्यात येईल असं एक ठणकावून सांगतो. बाकीच्या सगळ्या पोलिसांना SP साहेबांना एक विनंती आहे की आज गाडी जर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते चळवळीचे कार्यकर्ते जर पकडत असू तर आपल्या पोलीस डिपार्टमेंटने ही तुम्ही तात्काळ तेवढ्या तीव्रपणे सूचना सक्त सूचना केल्या पाहिजेत की ज्या हद्दीमध्ये गुटखा चालतोय तिथल्या कारवाई झाल्या पाहिजेत. जर कारवाई नाही झाली तर त्या हद्दीमधले जे काय पोलीस कर्मचारी असतील त्याच्यावरती SP साहेबांनी कारवाई करावी अशी मी त्यांना एक विनंती करतो. व इथून पुढे रक्षक प्रदर्शन अजून तीव्र स्वरूपात आंदोलन सुरूच ठेवेल. जोपर्यंत गुटखा बंद होत नाही तोपर्यंत रक्षक प्रदर्शन थांबणार नाही. माननीय सुशीलदादा मोजरांचा आदेश आहे की रक्षक प्रदर्शन सगळे मावळे जिल्ह्यामध्ये पसरा व गुटख्याच्या ह्या जी विघात जी शक्ती आहे जी चालू आहे त्या सगळ्यांच्या विरोधात बिमोड झाला पाहिजे एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.